मित्रांनो, जेव्हापासनं बाबा नीम करोलीला जाऊन आलोय ना, तेव्हापासून लिटरली माझे स्टार पलटलेत. हनुमानजींची भक्ती करायला लागलो मी. एवढा म्हणजे माझ्या लाईफमध्ये ड्रास्टिक चेंजेस आले ना, भरपूर म्हणजे भरपूर चेंजेस आले. कुठून कुठं 1 करोड रुपये शेअर मार्केटला हारलेला माणूस आहे भाऊ मी 2021ला. त्याच्यामुळे कुठून कुठं परत हे झालो. ऑलरेडी म्हणजे मोठेपणा नाही, करोडपतीच आहे, पण 1 करोड रुपये 2021ला हारलो होतो मी. त्याच्यानंतर ना म्हणजे नाही का लिटरली म्हणजे काय सांगावं, म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत. आणि आज माझ्याकडनं एक चांगलं काम झालं. हनुमानजींची प्राणप्रतिष्ठा माझ्या एका मंदिराची, त्या मंदिराची स्थापना माझ्याकडनं झाली. एवढं मस्त वाटलं ना मला, म्हणजे एवढं मस्त वाटलं. आणि तिथे मला काहीतरी 21,000ला आहेत ना, 700-800 फॉलोअर्स कमी होते. 21,000ला तिथेच मारुतींच्या दारातच पूजा करत असतानाच बहुतेक झाले असतील. ठीक आहे. नंतर पूजा झाल्यावर मी सहज बघितलं, 5-6 तास पूजा चालली ती. एवढं मस्त वाटलं ना, एवढं छान वाटलं ना. आणि तुम्ही जेवढे फॉलोअर्स आहात ना, तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद, सगळ्यांना मनापासून धन्यवाद. तुमच्यासाठी असंच चांगलं काम करत राहील. निगेटिव्ह लोकांबद्दल तुम्हालाही सांगतो, काय विचार नका करू. मी लाईफमध्ये ना, माझ्या लाईफमध्ये जेव्हा 1 करोड रुपये हारलो ना, तेव्हा मला कुणी जवळ नाही केलेलं ना. नातेवाईक जवळ करतात ना कोण जवळ करतात. त्याच्यामुळं निगेटिव्ह लोकांपासून लांबच राहिलेलं बरं. पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहा. पॉझिटिव्ह वाईब्स घ्या फक्त स्वतःमध्ये, फक्त पॉझिटिव्ह वाईब्स घ्या, एवढंच सांगतो. बाकीचे निगेटिव्ह लोकांचं काय आहे की बाबा चांगलं केलं तरी बोलतात, निगेटिव्ह केलं तरी बोलतात. अरे ते काय खायला आणून देत नाही मित्रांनो आपल्याला. त्याच्यामुळे सोडून द्या. कर्म चांगले करा फक्त, बस. मी कर्म चांगले करत आलेलो आहे आणि कर्मच चांगले करतो. म्हणून मी आता मला तरी वाटतं जेवढी काय लाईफ सुखी आहे तेवढी ही हनुमानजींमुळेच आहे. जय श्रीराम मित्रांनो, जय श्रीराम.